नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अचानक अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांना वैराग्य प्राप्ती झालेली दिसते. जे अजितदादा वर्षभरापूर्वी म्हणजे 13 महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून आपला वेगळा गट स्थापन करून महायुतीत दाखल झाले होते, तेव्हा त्यांची जी एक तक्रार होती आपल्या काकांबद्दल, की इतकं वय झालं कधीतरी रिटायर होणार आहात की नाही, आमच्या सारख्यांना कधीतरी संधी देणार आहात की नाही, असं म्हणत म्हणत ज्यांनी शरद पवारांचे जुने असलेले सहकारी तोडून सुद्धा वेगळा गट बनवला, महायुतीत दाखल झाले, आपल्या गटाच्या 9 मंत्र्यांना महायुतीतून मंत्री करून घेतलं. अगदी लोकसभा निवडणुकीत आपल्या चुलत बहिणीला पराभूत करण्यासाठी जिद्दीने बारामती लोकसभा मतदारसंघात आपल्या पत्नीला सुनेत्रा पवारांना उमेदवार केलं आणि आपण ती जागा कशी जिंकणार हे तावातावाने अजितदादा बोलत होते. तेच अजितदादा आता बारामतीतून स्वतः विधानसभेची निवडणूक परत लढवायची की नाही अशा संभ्रमात आहेत. काल परवा कधीतरी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं, पण मी 7-8 वेळा निवडणूक लढलोय आणि आता बारामतीतून परत निवडणूक लढवण्याची मला फारशी इच्छा आणि हौस नाहीये. अर्थात पक्षाच्या पॉलिट ब्युरोने सांगितलं तर ही सगळ्याच राजकीय पक्षांचं हे नाटक असतं आणि नेत्यांचं हे नाटक असतं. हा मी करीन, पण पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाने, पक्षाच्या हायकमांडने असं म्हणायचं, पण तोच स्वतः हायकमांड असो. आता जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा असतील, तर मग त्यांच्या पक्षाचा हायकमांड किंवा पॉलिट ब्युरो म्हणजे काय असतं? अजितदादाच असतात ना. सुनेत्रा पवार यांची बारामतीतून लोकसभेची उमेदवारी ठरवली कोणी? कोणीतरी कार्यकर्ते बोलायला लागले, कोणीतरी पोस्टर लावलं आणि मग एक दिवस अचानक प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे यांनी सांगितलं, जर उभ्या राहणार असतील आणि दादांना हवं असेल तर त्याच उमेदवार असतील. हे प्रदेशाध्यक्ष उघडपणे बोलतो, त्यानंतर पॉलिट ब्युरो किंवा काय म्हणाल ते तुमचं हायकमांड म्हणजे काय असतं, संसदीय मंडळ म्हणजे काय असतं. किंवा अजितदादांनी ज्या प्रकारे अलीकडच्या या गेल्या आठवड्याभरात जी वक्तव्य केली, प्रतिक्रिया दिल्या, त्या बारकाईने समजून घेण्याचा प्रयत्न केला तर एक चित्र स्पष्ट होतं, एक गोष्ट स्पष्ट होते की अजितदादा यांना वैराग्य प्राप्त झाले. लोकशाहीच्या राजकारणामध्ये निवडणुकीला फार महत्व असतं आणि सातत्याने निवडणुकीतूनच एखादा माणूस नेता म्हणून पक्षात किंवा लोकांसमोर आलेला असेल, तर त्या नेत्याने अचानक अशी भाषा वापरणं की मला आता निवडणूक लढवायची हौस नाही, तर त्याला राजकारणात पण राहण्याची गरज उरत नाही. गरज उरत नाही. इतके सगळे पराभव पचवून, इतकी सगळी टीका पचवून आणि इतक्या सगळ्या व्याधी अंगावर जोजवत अजितदादांचे काका शरद पवार सुद्धा आज विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. आणि अशा वेळेला त्यांच्यापेक्षाही 25 एक वर्षांनी लहान असलेला त्यांचा पुतण्या हा वैराग्य प्राप्त झाल्यासारखा बोलत असेल, तर मग काहीतरी गडबड आहे हे लक्षात घ्यावं लागतं. आपल्याला बारामतीतून लढण्यात रस नाही असं अजितदादा एका बाजूला म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे दुसरे सुपुत्र म्हणजे पार्थ पवार लोकांना माहिती आहे, पण जय पवार नावाचे दुसरे सुपुत्र आहेत अजितदादांचे, त्यांना बारामतीतून विधानसभा लढवावी अशी भाषा अचानक सुरू झाली. आणि जय पवार यांचं पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून, पाठीराख्यांकडून
विधानसभेसाठी नाव पुढे केलं जात असताना अजितदादांना वैराग्य प्राप्ती व्हावी याचा अर्थच त्यांचे धाकटे सुपुत्र जय जय पवार, जय अजितदादा पवार यांना पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाने विधानसभेची बारामतीची उमेदवारी दिली आहे असाच अर्थ लावावा लागतो. आणि त्यामुळे आपल्याच मुलाला उमेदवारी मिळत असेल तर आपण त्या जागेसाठी आग्रही नाही असंच अजितदादा सूचित करतायत. आणखीन एक अजितदादांचं असलं विधान किंवा वक्तव्य हे लक्षात घेण्यासारखं आहे. अचानक अजितदादा असं म्हणायला लागले की आपली चुलत बहीण म्हणजे बारामतीतून यापूर्वी 3दा लोकसभेवर निवडून गेलेल्या सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात आपण आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना उभं करायला नको होतं, ती चूक झाली. आता एवढं सगळं होऊन गेल्यानंतर अजितदादांना चूक झाली असं वाटतं, तर ती भाषा प्रामाणिक आहे का याचा विचार करावा लागतो. याचं कारण अजितदादांनी केली ती चूक असेल तर ती तेवढी एक चूक नाही, त्याच्या लागोपाठ त्यांनी आणखीन एक चूक केली आहे. आणखीन एक चूक केली आहे. राज्यसभेची जी एक जागा आहे ती सुनेत्रा पवारांनाच दिली जाईल ही घोषणा कोणी केली? लोकसभेच्या निकालानंतर केली ना. मग त्याला दुसरी चूक म्हणायला पाहिजे. तर कोणाविरुद्ध आहे की अविरोध आहे हा विषय बाजूला ठेवा, पण अजितदादांचं हे जे वैराग्य आहे हे पहिलं नाहीये. तुम्हाला आठवत असेल तर 2019च्या विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी किंवा निवडणुकांचे वेध लागले असताना असाच पावसाळ्याचा काळ होता आणि आपल्याला ईडीचं समन्स आलं आलं असा धादांत खोटेपणा करत शरद पवारांनी मीच आता ईडीच्या कार्यालयात हजर होतो म्हणून एक तमाशा केला होता. त्यांना ईडीने कुठलंही समन्स पाठवलं नव्हतं, पण तमाशा केला होता. 3 दिवस खूप तमाशा केला आणि शेवटी मुंबईचे पोलीस आयुक्त बर्वे होते, त्यांनी समजून घातल्यानंतर शरद पवारांनी तिकडे ईडीच्या ऑफिसमध्ये जायचं ड्रॉप केलं आणि ते उठून तडकाफडकी पुण्याला कुठेतरी कात्रज जवळ आणि पाण्याचा पावसाचा पूर आला होता, तो पूर बघायला निघून गेले होते. आणि त्याच संध्याकाळी अचानक अजितदादा पवारांना वैराग्य प्राप्त झालं होतं. अजितदादांनी आपल्या आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला आणि अजितदादांचा राजीनामा फॅक्सने संभाजीनगरला पाठवण्यात आला. मला वाटते हरिभाऊ बागडे किंवा सभापती जे तेव्हाचे होते त्यांनी तो तातडीने मंजूर सुद्धा केला. आणि त्यानंतर अजितदादा हे नॉट रिचेबल झाले होते. पूर बघायला पुण्याला गेलेले शरद पवार हे तडकाफडकी ते पूरग्रस्त वगैरे त्यांच्या भेटीगाठी काय त्या धावत्या धावत्या करून परत तातडीने मुंबईला आले. आणि अजितदादा हे कोणालाच फोनवर भेटत नव्हते. फोन केला तर नॉट रिचेबल एवढंच उत्तर मिळत होतं. पण अजितदादांना वैराग्य आलं होतं आणि त्याचा खुलासा 2 दिवसानंतर झाला. अजितदादा आपल्या काकांना येऊन त्यांच्या घरी भेटले आणि काकांवर इतके आरोप होतात त्यामुळे मी फार विचलित झालो आणि हे सगळं राजकारण सोडून आता मी फक्त शेती करायला निघून जातो असं एकदम संन्यस्त वृत्तीने अजितदादा बोलल्याच्या बातम्या सर्च मारला तरी आत्ताही गुगलवर आणि इंटरनेटवर सापडतील. त्या असं अधूनमधून अजितदादांना वैराग्य येत असतं आणि एकदा वैराग्य आलं की अजितदादा तात्काळ नॉट रिचेबल होऊन जातात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आत्ता जी काही वक्तव्य अजितदादांकडून येताना दिसत आहेत ती बघितली तर अजितदादांना वैराग्य आलंय आणि ते अचानक पुढच्या काही दिवसात नॉट रिचेबल होण्याची शक्यता वाढलेली आहे. कारण जी भाषा आता की बहिणीच्या विरोधात भाऊजाईला उभं करायला नको होतं, पत्नीला लोकसभेला उभं करायला नको होतं, हे सगळं अजितदादा बोलतायत
हेच लोकसभा निवडणुकीच्या ऐन प्रचार काळात काका शरद पवार बोललेले होते की पत्नीला अजितने उभं करायला नको होतं, असं शरद पवार बोलले होते. पण तो पत्नीला उभं करणार असेल तर मी नणंद म्हणजे मुलीला उभं करायला नको होतं असं शरद पवार बोलले नव्हते. त्यांनी आपल्या मुलीला लढवलं. पण अजितदादा चुकीचं आहे असं सांगितलं होतं. आज अजितदादा काकांची जुनी भाषा बोलतायत की अजितने पत्नीला निवडणुकीला उभं करायला नको होतं. तेव्हा मग शंकेची पाल चुकते. अजितदादांना हे आलेलं वैराग्य कसलं आहे, ते वैराग्य वेगवेगळ्या कारणात शोधता येतं. जेव्हा लोकसभेचे निकाल लागले आणि विधानसभेची कुजबूज सुरू झाली होती तेव्हा तात्काळ अजितदादांचे एक ज्येष्ठ पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी 90 जागा तरी राष्ट्रवादीला मिळाल्या पाहिजेत महायुतीमध्ये असा दावा केला होता. त्यानंतर कमीत कमी जितक्या एकनाथ शिंदेना दिल्या जातील तेवढ्या जागा अजितदादांच्या गटाला दिल्या पाहिजेत असा सुद्धा दावा अजितदादा आपला छगन भुजबळांनी केला होता. थोडक्यात महायुतीमध्ये आपल्याला अधिकाधिक जागा मिळाल्या पाहिजेत असे दावे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांचे नेते वारंवार करायला लागले होते. दुसरी गोष्ट अशी आहे की अलीकडल्या काळात बघता बघता अजितदादांच्या पक्षाचे प्रवक्ते असलेले अमोल मिटकरी आणि भाजप किंवा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते प्रवक्ते यांच्यात खडाजंगी उडताना दिसते. त्यामुळे अजितदादा हे महायुतीतून बाहेर पडण्याची मानसिक तयारी करतायत का अशीही शंका येते. पण दुसरीकडे एक गोष्ट आहे की अजितदादांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य अमित शहा यांच्या वारंवार भेटीगाठी घेतलेल्या आहेत. अजितदादांचं पुनर्वसन करण्यासंबंधी मोदी आणि शहा यांच्याकडून आश्वासनं सुद्धा घेतलेली आहेत. अशा वेळेला अचानक महायुतीतून बाहेर पडणं अजितदादांना शक्य आहे का? आणखीन एक दुसरी बाजू लक्षात घेतली पाहिजे की लोकसभा निवडणुकीपूर्वीच अजितदादांचे अनेक सहकारी त्यांना सोडून काकांकडे परतलेले होते. निलेश लंके हा त्यांचा आमदारकीवर पाणी सोडून लोकसभा निवडणुकीचा उमेदवार होण्यासाठी काकांकडे गेला होता आणि यशस्वी सुद्धा झाला. आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अजितदादांबरोबर किती लोक शिल्लक राहतील अशी आशंका लोकसभेच्या निकालानंतर सातत्यानं व्यक्त केली गेलेली आहे. ही सगळी पार्श्वभूमी बघितली तर आपल्याकडे खरोखर झुंज देऊ शकतील असे विधानसभेचे उमेदवार किती उरलेत याची आशंका कदाचित अजितदादांना सतावत असावी. आणि त्यामुळेच अजितदादा शरणागत होऊन काकांकडे जाण्याच्या मनस्थितीत आहेत का असा प्रश्न पडतो. आता जातील का याचं उत्तर काय देईल, पण तुम्हाला एक आठवण करून देतो. 2019च्या त्या 2.5 दिवसाच्या सरकारनंतर आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यापूर्वी एकदाही अजितदादा मंत्रालयाकडे सुद्धा फिरकलेले नव्हते. ते आपल्या भावाच्या घरात दडी मारून बसलेले होते आणि तिथे जाऊन शरद पवारांचे अनेक दूत अजितदादांची समजूत काढतात अशा बातम्या चालू होत्या. आणि ज्या भावाकडे जाऊन अजितदादांनी तेव्हा दडी मारलेली होती तोच भाऊ, सख्खा भाऊ आज उघडपणे अजितदादांच्या विरोधात बारामतीच्या राजकारणात उतरलेला आहे. त्याचा मुलगा युगेंद्र पवार हा बारामतीचा आजोबांचा उमेदवार व्हायला तयार झालेला आहे. आणि त्या जिथे काकांविरुद्ध पहिलं बंड केल्यानंतर आश्रय घेतला होता तो सख्खा भाऊ सुद्धा आपल्याबरोबर राहिला नाही. लोकसभेत आपला पराभव झाला, आपल्या पक्षाच्या सगळ्या उमेदवारांचा पराभव झाला, एक तटकऱ्या अपवाद वगळला तर. त्यामुळे
अजितदादांना अचानक वैराग्य आलेलं आहे की आपलं राजकीय अस्तित्व संपूर्णपणे पुसलं जाऊ नये म्हणून परत एकदा नतमस्तक होऊन अजितदादांच्या काकांच्या आश्रयाला जाण्याची भूमिका अजितदादा हळूहळू करत घेतायत का असा प्रश्न आहे. अर्थात अजितदादांना नेतृत्व देऊन शरद पवारांच्या ज्या दीर्घकालीन नेत्यांनी एक एक करून बंडखोरीचा झेंडा खांद्यावर घेतला होता ते सगळे परत अजितदादांना काकांकडे जायला मोकळीक देतील का हा सुद्धा प्रश्न आहे. कारण काका आपल्या पुतण्याला मान्य करतील. काकांनी तशी एक सूचना पण सूचक वक्तव्य केलेलं आहे. अजितला परत कुटुंबात घेतला जाईल पण पक्षात घेता येईल की नाही माहित नाही, ते पक्ष ठरवेल. हा इशारा अजितदादांना नाहीये. ज्या अजितदादांनी देवेंद्र फडणवीसांबरोबर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्यांना परत इकडे आणल्यानंतर सुद्धा शरद पवारांनीच उपमुख्यमंत्री केलं होतं. पहिल्या बंडानंतर जर अजितदादांना उपमुख्यमंत्री पदाची ट्रॉफी मिळालेली असेल तर आज सुद्धा अजितदादा परत गेले तर त्यांचे अपराध काका पोटात घालतील, विषय कौटुंबिक ठरवला जाईल आणि त्यावर पडदा टाकला जाईल. पण बाकीच्यांनी ज्यांनी जाहीरपणे शरद पवारांविरुद्ध वक्तव्य केलेली आहेत अजितदादांबरोबर बाजूला झाल्यानंतर असे प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, धनंजय मुंडे असतील किंवा छगन भुजबळ असतील यासारखे अनेक लहान मोठे नेते आहेत अजितदादांबरोबर शरद पवारांची साथ सोडून बाहेर आलेले. त्या प्रत्येकाने शरद पवारांची कार्यशैली जवळून आणि बारकाईने बघितलेली आहे. अशा अनेक सूडबुद्धीच्या कारवायामध्ये शरद पवारांची साथ केलेली आहे. त्यामुळे बंडखोरी केल्यानंतर किंवा दगाफटका केल्यानंतर काका कुठल्या पद्धतीने विल्हेवाट लावू शकतात हे ज्यांना माहिती आहे ते परत अजितदादांबरोबर काकांना शरण जाण्याची कितपत शक्यता आहे याचा विचार करावी. आणि म्हणून अजितदादांचं जे वैराग्य आहे ते त्यांच्यापुरतं ठीक आहे, पण त्यांच्याबरोबर त्यांचे जे इतर पक्षातले ज्येष्ठ सहकारी आहेत ते काकांना शरण जाणं शक्य आहे का याचा विचार करा. मला ते शक्य वाटत नाही. तुम्हाला आठवतं प्रफुल्ल पटेल यांनी तर धमकी दिली होती की मला सुद्धा आत्मचरित्र लिहायला लागेल. ही सरळ सरळ शरद पवारांना धमकी होती, तुमची अनेक कुलंगडी मला माहिती आहेत, मी बाहेर काढू शकतो. त्या येवल्याला सभा जाहीरपणे घेणार असं शरद पवारांनी घोषित केलं किंवा सभा घेतली तेव्हा छगन भुजबळ म्हणाले होते कुठे कुठे माफी मागत फिरणार आहात. त्या छगन भुजबळांना शरद पवार सुखासुखी माफ करतील ही भीती त्यांच्या पोटात आहे, प्रफुल्ल पटेल यांच्या पोटात आहे आणि अशा अनेकांच्या पोटात आहे. ते सगळे अजितदादांचा हात धरून काकांना परत शरण जाण्याची शक्यता नाहीये. त्यामुळे अजितदादा परत जाणार असतील तरीही त्यांचे सोबती परत जाण्याची शक्यता नाहीये. आणि त्यामुळे अजितदादांनी मी आता सगळ्यातूनच निवृत्त होतो अशी जी वैराग्य प्राप्त झाल्याची भूमिका घेतलेली आहे तिचा अर्थ समजून घेतला पाहिजे. कारण नाहीतर हेच सगळे लोक अजितदादांवर तुटून पडतील, चोची मारून मारून अजितदादांना रक्तबंबाळ करतील की यांनी आमचा अवसानघात केलेला आहे, आम्हाला तोंडघशी पाडलेलं आहे, आम्ही पवारांच्या पक्षात आणि पवारांच्या नेतृत्वाखाली कसलीही महत्वाकांक्षा न बाळगता गुण्या गोविंदाने नांदत होतो. पण अजितदादांच्या महत्वाकांक्षेसाठी आम्ही त्यांना सोबत केली आणि आज तेच परत कुटुंब सांभाळत बसलेत आणि आम्ही वाऱ्यावर पडलोय. मग त्यापेक्षा सूड घेऊ शकणाऱ्या काकांकडे जायचं किंवा अजितदादांबरोबर शरणागत व्हायचं यापेक्षा दुसऱ्या कुठल्या पक्षात आश्रय घेऊ असं अजितदादांच्या सहकार्यांना वाटलं तर नवल नाही. आणि म्हणून मग
निवडणुकीच्या राजकारणातूनच बाजूला होतो, मला परत बारामतीत लढण्याची इच्छा नाही, वगैरे वगैरे वैराग्य प्राप्त झाल्याची वक्तव्य अजितदादा करतात. त्याचा अर्थ लक्षात घेतला तर अजितदादा लवकरच नॉट रिचेबल होण्याची शक्यता मला दाट वाटते. मित्रांनो, आता इथेच सांगतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.